म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो विके सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला. त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत. वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है। अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो विके सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतो. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATC ला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलं पाहिजे. नाहीतर AIBली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही. फक्त सांगितलंय ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाहीये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.